सामना दमामे गुरवाडी विरुद्ध सवनाथ सडेवाडी यांच्या दरम्यान चाललेला हा सामना आणि हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. यानंतर अक्षय करजी गवळवाडी कृपया सामन्याविरुद्ध पुरस्कार घेऊन जायचा आहे. करजी गवळवाडी संघाचा खेळाडू अक्षय मागील सामन्याविरुद्ध पुरस्कार जेव्हा मिळाला तो अक्षय. आणि आता चालू असलेला सामना दमामे गुरवाडी विरुद्ध सवनाथ सडेवाडी आणि या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून दमामे गुरवाडी कोणी जिंकले नाणेफेक जिंकले दमामे गुरवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते सवनाथ सडेवाडी संघाला. सवनाथ सडेवाडी संघाकडून सलामीवीर म्हणून आले ते विश्वास आणि गणेश. मागील सामन्यामध्ये नावाजलेली ही जोडगोळी गणेश आणि विश्वासने मागील सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. आता बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. समोर सामना करेल तो चेतन गुरवाडी संघाकडून तितकाच नावाजलेला गोलंदाज चेतन. चला पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सहकार्य करा मित्रांनो. चालू असलेला दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो चेतन आणि स्ट्राईकवर आहे तो विश्वास. चेतन टू विश्वास. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चेतनचा पहिला चेंडू विश्वाससाठी. बघूया विश्वास काय करतोय ते. मागील सामन्यामध्ये चौकार षटकारांची बरसात केली होती विश्वासनं. आता बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय. चेतनचा पहिला चेंडू पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू सुंदररित्या दटावून खेळलेला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी होतोय. एका धावेनं सडेवाडी संघाचं खातं उघडत आहे. एका धावेनं धावसंख्या होते ती 1 आणि आता स्ट्राईकवर आलाय तो गणेश. सामना करेल चेतन याचा. चेतनचा दुसरा चेंडू गणेशसाठी. बघूया गणेश काय करतोय तो. चेतन हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू गणेशसाठी. बघूया काय करतोय गणेश. चेंडू काहीसा समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि धाव संख्या आहे तिथे स्थिर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल चेतन याची. काहीसं जखडून ठेवलेला आहे दोन्ही सलामीवीरांना. कारण या दोन षटकाच्या खेळामध्ये हाणामारीच्या षटकांचा खेळ होत असतो. तरी सुद्धा सुंदर गोलंदाजी करताना दिसतो याच ठिकाणी तो चेतन आपल्या गुरवाडी संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल तो गणेश टू चेतन. चेतनने टाकलेला हा चेंडू सुंदररित्या लागावा. बघूया झेल खाली होतोय खेळाडू. झेल होतोय का आणि याच ठिकाणी झेल सुटतोय आणि जीवदान मिळतंय ते गणेशाला. आणि काहीसं गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते गुरवाडी संघाकडून. अत्यंत सोपा झेल याच ठिकाणी ड्रॉप होतोय आणि जीवदान मिळतंय ते गणेशाला. बघूया आता हा सलामीवीर गणेश किती फायदा उचलतो आहे तो ह्या जीवदानाचा. चेतन पुन्हा एकदा काहीसा चान्स बनवला होता चेतनने परंतु झेल सुटला याच ठिकाणी आणि जीवदान मिळाले ते गणेशाला. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करतो तो गणेशला टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू काहीसा समजत नाही आहे गणेशाला आणि याच ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो चेतन आणि धावसंख्या आहे ते स्थिर 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. काहीसं जखडून ठेवलंय गणेशला चेतन यानं. बघूया आता पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीने कमबॅक करतोय तो गणेश. कारण आपल्याला हा जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आपल्याला चौकार षटकारांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. सॉरी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर गणेश. सामना करतोय तो गणेश. चेतनचा हा चेंडू आणि स्वर मारा. याच ठिकाणी पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉलचा इशारा आणि या अतिरिक्त धावसंख्येला संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 4. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. काहीसा संत गतीने चाललेला हा सामना. टिचून गोलंदाजी करताना दिसतोय तो चेतन आपल्या संघासाठी आणि हा गणेशानं जटावून खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू आणि 5 धावा.
शेवटचा चेंडू या षटकातील चेतन्याचा सामना करेल तो विश्वास. बघूया एखादा षटकार लगावतोय का विश्वास, कारण मागील सामन्यामध्ये 4 षटकारांची बरसात केली होती ती विश्वासानं. अजूनही त्याला सूर गवसलेला नाही, परंतु बघूया शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार लगावतोय का. संघाकडून नक्कीच त्याला त्याच्याकडून अपेक्षा असेल की एखादा षटकार या षटकामध्ये लगावला जाईल विश्वासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेतन गोलंदाजी मार्क तयार, सामना करेल तो विश्वास. चेतन नेट पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू, आणि चेंडू जातोय गुदुळ्या करत चौकारासाठी, आणि या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 9. एक षटक पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. आता बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतंय ते गुरवाडी संघाकडून. काहीसा सावध पवित्रा घेतलाय तो सडेवाडी संघानं. एक षटक पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. आता मात्र या षटकामध्ये ह्या दोन्ही सलामीवीरांना फटकेबाजी करावीच लागेल, कारण आपल्या संघाला जर विजयापार घेऊन जायचं असेल तर या षटकामध्ये धावा येणं आवश्यक आहे. बघूया आता दुसरं षटक घेऊन येतो तो विनोद हरावडे. दमामे गुरवाडी संघाचा हा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, उत्तम गोलंदाजी करतो. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे चेंडू हाताळतोय तो विनोद. आपल्या संघासाठी सामना करेल तो गणेश. विनोद टू गणेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो विनोद. सामना होतोय विनोद टू गणेश. हलकासा रनअप विनोद द्यायचा. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू गणेश याच्यासाठी. बघूया गणेश काय करतोय, मोठा फटका खेळण्याच्या नादात बघूया झेल होतोय का, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो गणेश. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो विश्वासचा सामना होईल तो विनोद जवळ. बघूया विश्वास आपल्या संघाला विश्वास दाखवून देतोय का. संघाचा विश्वास आहे विश्वासवर, आणि तो विश्वास सार्थ ठरवतो का विश्वास ते पाहणं करून नक्कीच याच ठिकाणी औत्सुक्याचं ठरणार आहे. विनोदाचा पुढचा चेंडू विश्वाससाठी टाकलेला हा चेंडू, आणि चेंडू काहीसा समजलेला चेंडू जातो निर्धाव, आणि धावसंख्या आहे ते स्थिर. काहीसं जखडून ठेवलंय तो विनोदानं. अशाच प्रकारचे टिचून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो हा विनोद. चेंडू काही समजत नाही आहे. बघूया पुन्हा एकदा विश्वास काय करतोय तो आपल्या संघासाठी. विनोदचा हलकासा रन, पंचांना क्रॉस करून पुन्हा एकदा हा टाकलेला चेंडू, आणि हा चेंडू किती पंच, आणि हा येतोय षटकार. विश्वासच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा षटकार, आणि या 6 धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 16. सुंदर फटका मारला गावला षटकाराच्या माध्यमातून तो विश्वास. नक्कीच विश्वास आपल्या संघाला असणारा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवतोय. बघूया पुन्हा एकदा एखादा षटकार लगावतोय का. पुन्हा एकदा विनोद तयार. टाकलेला हा चेंडू विश्वाससाठी सुंदररित्या दटावून खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केली. बघा दुसरी धावसाठी प्रयत्न होतोय का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, आणि याच ठिकाणी मला वाटतं धाव बाद होतोय तो गणेश, आणि पहिला झटका बसतोय तो सडेवाडी संघाला, आणि गणेशची जागा घेण्यासाठी जातोय तो सागर. बघूया सागर आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे ती 17. दुसरं षटक प्रगतीपथ, दुसरा आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना हे सामने 2 षटकाचे खेळले जात आहेत. चला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनोद तयार. सामना होतोय तो विश्वासाचा. विश्वासला स्ट्राईकवर आणण्यासाठीचा हा प्रयत्न होता. बघूया विश्वास काय करतोय. टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका लगावला. बघूया येतोय का, आणि येतोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी सुंदर असा उत्तुंग षटकार लगावतोय तो विश्वास, आणि या 6 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 23. एक गडी बाद. धावसंख्या झाली ती 23. सुंदर फटकेबाजी करताना दिसतो तो विश्वास. अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मागील सामन्यात सुद्धा अशाच प्रकारे 4 षटकार लगावले होते ते विश्वासानं, आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा 2 षटकार लगावून अजूनही फलंदाजी करताना दिसतोय तो विश्वास. पुन्हा एकदा बघूया विनोद कशा प्रकारे कमबॅक करतोय. पुढचा हा चेंडू विनोदाचा विश्वासाठी, आणि पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आणि या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, आणि एका धावेनं संघाची धावसंख्या होते ती 24.
2 षटक पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली 24-25 धावांचं आव्हान ठेवलंय ते गुरवाडी संघासमोर. 2 षटकाच्या 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. सॉरी 25 ना, 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चला सडेवाडी लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया पुढील होणारे जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाचे कर्णधार कृपया याच ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे. तुंबाड शिंदेवाडी, रजवेल कुंभीवाडी, करजी गवळवाडी, तुंबाड कदमवाडी या संघाचे कर्णधार कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. त्वरितच हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण याच ठिकाणी चिठ्ठीचा कार्यक्रम घेणार आहोत. तरी सर्व कर्णधारांनी याच ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे अशी मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. चला गुरवाडी लवकरात लवकर आपले दोन्ही सलामीवीर पाठवायचे आहेत. 25 धावांचं आव्हान, 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता गुरवाडी संघाला. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले सर्व 4 संघ, यामधून आता एक 5वा संघ येणार आहे आणि 4 संघाचे कर्णधार कृपया याच ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे. याच ठिकाणी चिठ्ठीचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. चालू असलेला सामना दमामे गुरवाडी विरुद्ध सवनस सडेवाडी या 2 संघांमध्ये चालू असलेला सामना. 25 धावांचं आव्हान ठेवलं होते गुरवाडी संघासमोर सडेवाडी संघानं. चला क्षेत्ररक्षण सजवून झालेलं आहे, गुरवाडी सहकार्य करायचं आहे, आपले दोन्ही सलामीवीर पाठवून द्या. सलामीसाठी येत आहेत ते स्वप्नील आणि अक्षय, दोन्ही नावाजलेले खेळाडू. मगाशी त्यांचे सलामीवीर दुखापतग्रस्त झालेले सुयश काही कारणास्तव या ठिकाणी दुखापतग्रस्त होऊन या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. चला अक्षय आणि स्वप्नील, अक्षय आणि स्वप्नीलने देखील मागील सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. बघूया या निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारे तो फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीसाठी येतोय तो सवनस सडेवाडी संघाकडून. संघाचा स्टार खेळाडू रुपेश चिनकटे उत्कृष्ट गोलंदाज आहे सडेवाडी संघाचा. बघूया ह्या 25 धावांचं आव्हान दिल्यानंतर कशा पद्धतीने गुरवाडीला जखडून ठेवतोय तो रुपेश. चला सामन्याला गती द्यायच्या मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. स्ट्राईकला जातोय तो स्वप्नील, नॉन स्ट्राईकला येतो अक्षय आणि गोलंदाजीसाठी आलाय तो रुपेश चिनकडे. 25 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ दमामे गुरवाडी हा संघ. याच ठिकाणी सुंदर स्कोअरबोर्ड सांभाळत आहेत सकाळपासून आमचे मित्रबंधू रमेश ठीक. सुंदर अशी सर्व्हिस याच ठिकाणी आपल्या मंडळात देत आहेत आणि अशाच कार्यकर्त्यांमुळे हे मंडळ अशा पद्धतीने पुढे जात असतं. सकाळपासून स्कोअरबोर्ड सांभाळतात तसेच ह्या तळगर खेळ संघाचे खेळाडू देखील पूर्णपणे याच ठिकाणी बाउंड्रीवर आहेत. चला सामन्याकडे जाऊया. रुपेचा पहिला चेंडू स्वप्नीलसाठी सुंदररित्या दटावून खेळलाय. बघूया एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का आणि एकाच धावेवर समाधान मानून याच ठिकाणी संघाचं खातं ओपन होत आहे. संघाची धावसंख्या होती ती 1 गुरवाडी संघाची. 25 धावांचं आव्हान आहे ते गुरवाडी संघासमोर आणि पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय ते संघाचं. 1 धाव झालेली आहे. संदेश सुंदर गोलंदाजी याच ठिकाणी हाताळताना दिसतोय तो रुपेश चिनकटे आपल्या संघासाठी. बघूया आता स्ट्राईकवर आलाय तो अक्षयने देखील मागील सामन्यामध्ये षटकार आणि चौकारांची बरसात केली होती. आता कशा पद्धतीने फलंदाजी करतोय अक्षयचा चेंडू सुंदररित्या हाताळतोय तो रुपेश. चेंडू काहीसा समजलेला नाही अक्षयाला. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या आहे ते स्थिर 1 धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रुपेश याच्याकडून, परंतु अजूनही अक्षय आणि स्वप्नील मैदानामध्ये आहेत आणि आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात हे दोघेही. बघूया पुढचा चेंडू रुपेशाचा अक्षयसाठी टाकलेला हा चेंडू आणि सुंदररित्या दटाला. बघूया झेल खाली येतोय खेळाडू आणि याच ठिकाणी 1 धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण होते आणि या 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 3 चेंडू आणि 3 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रुपेश याच्याकडून. माफक 25 धावांचं आव्हान असताना या 3 चेंडूवर 3 धावा देऊन सुंदररित्या जखडून ठेवले ते गुरवाडी संघाला.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश तयार. सामना होईल तो अक्षयकडे. पुन्हा बघूया अक्षय काय करतो. रुपेशने टाकलेला हा चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि याच ठिकाणी धावबाद होतोय तो स्वप्नील मला वाटतं, आणि स्वप्नीलच्या रूपाने पहिला झटका बसतोय तो गुरवाडी संघाला आणि पहिला गडी बाद होतोय तो गुरवाडी संघाला. आणि धावसंख्या आहे तिथे स्थिर. 3 धावसंख्येवर पहिला झटका बसतोय तो गुरवाडी संघाला आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सडेवाडी संघाकडून. सुंदर धावचित करण्यामध्ये यश आलंय ते स्वप्नील याला, कारण स्वप्नीलने मागील सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि स्वप्नीलच्या रूपाने हा मोठा झटका म्हणावा लागेल तो गुरवाडी संघाला. आणि आता स्वप्नीलची जागा घेण्यासाठी जातोय तो चेतन गुरवाडी संघाकडून. अष्टपैलू खेळाडू आहे तो चेतन आपल्या गुरवाडी संघाचा. बघूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आपला संघ संकटात असताना चेतन आपल्या संघाच्या मदतीला धावून येतोय का, कारण अनेक सामने या चेतनने आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. नक्कीच तो त्याचा प्रयत्न असणार आहे हा सामना सुद्धा आपल्या बाजूने फिरवण्याचा, परंतु समोर सामना करावा लागेल त्यासाठी तो रुपेशचा. रुपेश सुद्धा हा पंचक्रोशीमध्ये नावाजलेला गोलंदाज आहे सडेवाडी संघाचा. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा रुपेश याच्याकडून धावसंख्या आहे तिथे स्थिर. रुपेश पुन्हा एकदा तयार. सामना होईल तो चेतन याचा टाकलेला हा चेंडू, चेतन याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या आहे तिथे स्थिर 3 धावेवर. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रुपेश याची आपल्या संघासाठी. आणि हा शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा षटकार लगावतोय का चेतन, की चेतनची विकेट घेण्यात यशस्वी ठरतोय रुपेश. रुपेशचा हा चेंडू चेतन यासाठी टोलवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी बनावी लागेल रुपेशाची. माफक 25 धावांचं आव्हान असताना फक्त पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात त्या रुपेशानं आणि सुंदररित्या जखडून ठेवले ते गुरवाडी संघाला. आणि आता समीकरण बनतंय ते 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा. अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला हा सामना. नक्कीच आता गुरवाडी संघाला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. आणि बघूया सडेवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी कोण येतंय. चला पंच सामन्याला थोडीशी गती द्यायची आणि सडेवाडी संघाकडून त्यांचे सर्वात अनुभवी गोलंदाज, संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे राजेश दादा रांगले गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो अक्षय आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं निर्णायक षटक घेऊन आले ते राजेश दादा रांगले. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. पहिला चेंडू राजेश दादा रांगले यांचा. अक्षय याच्यासाठी टाकलेला हा चेंडू, अक्षयला चेंडू काही समजलेला चेंडू पुन्हा जातो निर्धाव आणि सामना येऊन ठेपतोय तो अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये. आणि याच ठिकाणी धावबाद होतोय तो अक्षय. चेतन स्ट्राईकवर गेलेला आहे. चेतनला स्ट्राईकवर आणण्यासाठीचा हा प्रयत्न होता आणि याच ठिकाणी धावबाद होऊन परततोय तो अक्षय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते राजेश दादा यांची. सुंदर गोलंदाजी करताना दिसतात. पहिल्या चेंडूवर याच ठिकाणी धावबाद करून धक्का दिलाय तो. दुसरा धक्का बसतोय तो गुरवाडी संघाला. आणि आता अक्षयची जागा घेण्यासाठी जातोय तो विनोद. दोन्ही अष्टपैलू खेळाडू विनोद आणि चेतन. बघूया आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जातात का. आता समीकरण येऊन ठेपलंय 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच मेहनत करावी लागणार आहे चेतन आणि विनोद याला, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणीही जिंकू शकतो, कोणीही हारू शकतो. पुढचा चेंडू घेऊन राजेश दादा पुन्हा एकदा सुंदररित्या याच ठिकाणी क्लीन बॉल काढलेला आहे आणि तिसरा झटका बसतो याच ठिकाणी गुरवाडी संघाला. काहीशी पडझड होताना दिसते गुरवाडी संघाची आणि उत्कृष्ट अशी कामगिरी पाहायला मिळते याच ठिकाणी सडेवाडी संघाकडून. अत्यंत नावाजलेला हा गोलंदाज अनुभवी खेळाडू राजेश दादा रांगले यांच्याकडून हा क्लीन बॉल होतोय तो चेतन. आणि आता चेतनची जागा घेण्यासाठी जातोय मनीष. चेतनची जागा घेण्यासाठी जातोय मनीष. आणि आता समीकरण पुन्हा बनतंय 4 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र चौकार आणि षटकारांमध्येच डील करावी लागणार आहे ती मनीषाला, कारण 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. बघूया मनीष आपल्या संघासाठी काय करतोय, कारण प्रत्येक चेंडूवर याच ठिकाणी आता बाउंड्री येणं आवश्यक आहे. मग तो चौकार असो किंवा षटकार असो, परंतु सामना करावा लागेल तो राजेश रांगले यांचा. उत्कृष्ट गोलंदाज सडेवाडी संघाचा.
पुढचा चेंडू घेऊन राजेश पुन्हा तयार. टाकलेला हा चेंडू मनीष याच्यासाठी चेंडू कायसा समजलेला नाही, परंतु एक चोरटी धावेच्या माध्यमातून भर पडते आणि कृपया शिंदेवाडी संघाचे कर्णधार लवकरात लवकर याच ठिकाणी यायचं आहे. फुरुज चौगुलेवाडी, तुंबाड कदमवाडी आणि करजी गवळवाडी या चारही संघाचे कर्णधार कृपया याच ठिकाणी यायचं आहे. मंडळातर्फे तुम्हाला हा शेवटचा कॉल असेल, लवकरात लवकर याच ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता समीकरण बनतंय 3 चेंडू आणि 21 धावा. राजेशांचा पुढचा चेंडू विनोद साठी बघा, विनोद काय करतोय, सुंदर मारण्याचा फटका, परंतु घरंगळ्या घेत चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय का, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण होते आणि समीकरण आता बनतंय 2 चेंडू आणि 19 धावा. काहीशी औपचारिकता मला वाटतं बाकी राहिलेली आहे. सवनत सडेवाळीनं हा सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजेश तयार. सामना करेल तो विनोद. टाकलेला हा चेंडू विनोद याच्यासाठी टोलवण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे आणि याच ठिकाणी समीकरण म्हणते ते 1 चेंडू आणि 18 धावा. सामना पूर्णपणे याच ठिकाणी सडेवाडीच्या बाजूने झुकलेला आहे. कृपया शिंदेवाडी संघाचे कर्णधार अक्षय जावळे कृपया याच ठिकाणी व्यासपीठावर संपर्क साधायचा. कृपया आपली अनुपस्थिती आहे याच ठिकाणी. चला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन राजेश तयार आणि याच ठिकाणी सुंदर फटका लगावला जातो षटकारासाठी आणि याच ठिकाणी विजयी होतोय तो सवनत सडेवाडी हा संघ आणि या पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय तो सवनत सडेवाडी हा संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. संघाचे कर्णधार याच ठिकाणी वैभव रांगणेला विनंती असेल कृपया लवकरात लवकर याच ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. याच ठिकाणी चारही संघाचे कर्णधार याच ठिकाणी दाखल झालेले आहेत. याच ठिकाणी आता चिठ्ठीचा कार्यक्रम आपण घेतला जातोय. संघाचे चारही कर्णधार याच ठिकाणी पुढे यायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातो तो विश्वास याच्यासाठी. याच ठिकाणी संघाचे कर्णधार 5 संघाचे कर्णधार याच ठिकाणी यायचं आहे. अक्षय जावळे, चारही संघाचे कर्णधार आलेत. वैभव कृपया याच ठिकाणी यायचं आहे. याच ठिकाणी 5 संघ आल्यामुळे याच ठिकाणी चिठ्ठीचा कार्यक्रम होतोय. यामध्ये 4 चिठ्ठ्या अशा बनवल्या